धरी अवतार विश्वतारा भया, धरी अवतार विश्वतारा भया, अत्रीची अनसोया गरोधर, ऋतुकाळ हेमंत नक्षत्र रोहिणी, शुक्ल पक्ष दिनी पूर्णतिथी, तिथी पौर्णिमा मास मार्गशीर्ष, गुरुतो वासर उत्सव काळ, ऋतुकाळ हेमंत नक्षत्र रोहिणी, शुक्ल पक्ष दिनी पूर्णतिथी, एका जनार्दनी पूर्ण अवतार, निर्गुण निराकार आकारले, ऋतुकाळ हेमंत नक्षत्र रोहिणी, शुक्ल पक्ष दिनी पूर्णतिथी. विठ्ठल विठ्ठल धरी अवतार विश्वतारा भया, आत्रीची अनसोया गरोधर, ऋतुकाळ हेमंत नक्षत्र रोहिणी, शुक्ल पक्ष दिनी पूर्णतिथी. परमपुरुषं शौर्य पांडुरंग मुरारी, कमलनयन काना गोपिका चित्तहरी, प्रकटनिकट शोभे रुक्मिणी रम्य वामी, सदैव धवलसं श्री विठ्ठलं चिंतयामि. पांडुरंगा प्रथम नमन, 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 पांडुरंगा दुसरे चरण संताचिया, दुसरे चरण संताचिया, दुसरे चरण संताचिया, त्याच्या आले, कथेचा विस्तार, त्याच्या आले, कथेचा विस्तार. दुसरे चरण संताचिया, दुसरे बाबाजी सद्गुरु दास तुका अतुलित बलधाम हेम शैल्यं वद्यः, धनुजवानुकृशानु ज्ञानी नामग्रगण्यं, सकलगुणनिधानं अनर्नामधीशं, रघुपति प्रिय भक्तमातात्मजं नमामि. ओम नमो ज्ञानेश्वरा, करुणाकरा दयाळा, तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो जराजरे. नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा, नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती, नमो सद्गुरु भास्करा पूर्णकीर्ती. गंगा विशुद्धं नितपाद स्पर्शं, सरोवेष्टितं चुंबितं पुण्यस्थानं, सराले स्थितं तं समाधिस्थ मूर्तिं, नमामि गंगागिरियोगिराजं. तपो ज्ञान वैराग्य भक्ति स्वरूपं, सदा अलंकृतं साधु संन्यास योगम, मुख्यश्य वेदांत शास्त्रार्थ नितीम. नमो नारायण गिरिजी ब्रह्मस्वरूपम, दयांचे गेल्या स्मरण, होय सगळे विद्येंचे अधिकरण, तेची बंधू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारुनी. आता काय माझी वाणी मानेल संतासी, रंजव चित्ताशी अपुल्या, मस्तक हे पायावरी,
या वारकरी संतांच्या धन्य धन्य निवृत्ती देवा, काय महिमा वर्णावा, शिवे अवतार धरुनी केले त्रैलोक्य पावना. नमन माझे गुरुराय, नमन माझे गुरु नमन माझे गुरु राया महाराज दत्तात्रया महाराज दत्तात्रया राजा दत्तात्रया महाराजा दत्तात्रया नमन माझे गुरु राया महाराज दत्तात्रया महाराज दत्तात्रया महाराज दत्तात्रया नमन माझे गुरु राया महाराज दत्तात्रया महाराज दत्तात्रया महाराज दत्तात्रया धरी अवतार विश्वतारा वया, आत्रेची अनसूया गरोधर, ऋतुकाळ हेमंत नक्षत्र रोहिणी, शुक्ल पक्ष दिनी पूर्णतिथी. प्रस्तुत संकीर्तन सेवेसाठी निवडलेला अभंग पैठण क्षेत्र निवासी श्री संत श्रीमंत आणि शांत एकनाथ महाराजांचा 4 चरणाचा भगवान दत्तात्रयांच्या अवताराचं प्रयोजन सांगून काळ वेळ तिथी वाराचा उल्लेख अभंगाद्वारे करतात. विठाला विठा विठाला. या अभंगावरती दिलेल्या संकल्पित वेळेत बोलण्यापूर्वी अल्पसा पर्यार्थ येण्याप्रमाणे श्री क्षेत्र सत्यगाव अधिष्ठान दैवत भगवान दत्तात्रय आणि भगवान दत्तात्रय जन्मोत्सवानिमित्ताने प्रतिवर्षी नियमाप्रमाणे चालत असलेला अखंड हरिनाम सप्ताह, श्री गुरुचरित्र पारायण व ज्ञानेश्वरी पारायण सोहळा स्वानंद सुखनिवासी गुरुवर्या बालयोगी महाराज यांच्या कृपाशीर्वादाने, त्याचप्रमाणे वैकुंठवासी हरिभक्तपरायण पितांबरधरी महाराज यांच्याही कृपाशीर्वादाने, वैकुंठवासी लहानोबाबा दराडे, वैकुंठवासी नामदेवराव दादा दराडे यांच्या प्रेरणेतून रामायणाचार्य हरिभक्तपरायण रामकृष्ण महाराज सानप यांच्या मार्गदर्शनातून समस्त भजनी मंडळ, ग्रामस्थ आणि समस्त दराडे परिवार यांच्या माध्यमातून प्रतिवर्षी नियमाप्रमाणे चालत असलेला भक्ती उत्सवाचं हे 40वं वर्ष आहे आणि 40व्या वर्षात 7व्या क्रमांकाची आणि पहिल्या सत्रातील नवे जन्मोत्सवाची सेवा दराडे परिवाराच्या माध्यमातून ज्यांनी माझ्याकडे सपूर्द केली, हरिभक्तपरायण पंडित महाराज त्यांनाही धन्यवाद देतो, स्वतः उपस्थित आहेत. हरिभक्तपरायण गायन सम्राट प्रकाश महाराज आहेत, हरिभक्तपरायण विनेकरी महाराज आहेत, मृदुंगाचार्य जेजूरकर महाराज आहेत, अक्षय महाराज आहेत, मरळ मालखेड बरं सुंदर आहे. त्याचप्रमाणे ज्यांनी पंचपदी केली हरिभक्तपरायण गजानन महाराज शेगाव, वा बापा साक्षात गजानन महाराजांचं दर्शन झालं आज, त्यांना धन्यवाद देतो. आमचे मुकुंददादा साहेब बाबांचे बंधू आहेत, आमचे विठ्ठल महाराज आहेत. अर्थात साऊंड सिस्टीम आणि सोशल मीडिया तुम्हाला एकंदरीत सर्वांना धन्यवाद देतो. आम्ही सध्या वाघाला बिबट्याला घाबरत नाही, फक्त सोशल मीडियालाच घाबरतो. त्यांचं बी वाचत दुसरं कोणतंच वाचत नाही यंदा. तर तुम्हालाही विनंती, आणि समोर माझ्या वेदमूर्ती गुरुजी पण समोर बसलेले आहेत, अभिषेक वगैरे पूजा चालू आहेत. आणि आता नाना माझ्याकडं फक्त वेळ 1 तास आहे, 11 तर वाजलेले आहेत. 1 तासामध्ये जितकं बोलण्याचा प्रयत्न करता येईल तितका करतो आपल्या आशीर्वादाने. तसं या दराडे परिवार सत्यगाव दत्त मंदिर खूप दिवसाचे जुने संबंध. नानाला विचारलं मी, 25 वर्ष तरी झाले असतील, 1-2 वर्षामध्ये मागं पुढं झालं असेल 25 वर्षामध्ये. आणि मी दादांना विचारलं, वास्तविकता ही आहे का 4 पिढ्या परमार्थ या परिवारामध्ये टिकला. लहानू बाबा असेल, नामदेव बाबा असेल, प्रेरणा आशीर्वाद त्यांचे, त्यानंतर नानाचा आणि त्यांचा 2री पिढी, बरोबर नाना, त्यानंतर तुमच्या मुलांची
तिसरी पिढी आणि आता नातवापर्यंत आहे. आणि त्याचा परिणाम समोर पाहायला मिळतोय. आज कॉलेज कुमारांना विणा घेण्याची दर्शन करण्याची लाज वाटते. तो मुलगा बघा विणा घेऊन उभा आहे. ही पूर्वजांचे संस्कार आहे. विठाला चला ज्यादा विस्तार न करता अर्थात या परिवाराला धन्यवाद देतो, आपणाला धन्यवाद देतो आणि अगदी दिलेल्याच वेळेमध्ये बोलण्याचा प्रयत्न करतो. ऐका, भगवान परमात्म्याचे अनेक अवतार आहेत. किती अवतार आहे तर बोलता येणार नाही, सांगता येणार नाही. असंख्य अवतार आहे. अवतार नाही तर राशी आहेत. ज्ञानोबराय म्हटली, तुकोबराय म्हटली, अवताराच्या राशी तो हा किंवा अनंत रूपे अनंत वेशे देखील मी त्याशी. तो अनंत रूपाने प्रगट झालेला आहे. तो अनंत वेशाने. मग केव्हा प्रगट होतो? जेव्हा जेव्हा अधर्म होतो, धर्माला ग्लानी येते, तेव्हा त्या परमात्म्याला अवतीर्ण व्हावं लागतं. हा पाठीमागच्या अवताराचा इतिहास झाला. जप जप होई धर्म की हानी. जेव्हा धर्माला हानी येते तेव्हा परमात्मा अवतीर्ण होतो, ते कार्य करतो. पण कार्य करत असताना त्याला काही निमित्त पाहिजे. स्वतःहून येत नाही ना. आता बघा, अनेक अवतार बघा, कुणीतरी आणावं लागलं बाबा. आणि याला रूपा बळे करुणी खळे हरिदासी, ते अवतार बघा. तर त्यापैकी काही अवतारामध्ये आणावं लागलं आणि काही अवतारामध्ये स्वतःहून अवतार घेतला. इतका मोठा फरक आहे. काही अवतारामध्ये आणावं लागलं. बघा तुम्ही, पंढरपूरचा जो अवतार आहेत ना, जो विटेवर आहेत ना, तो आणला नाही. कृष्ण अवतारात आणावं लागलं. पृथ्वीसह सर्वदेव ब्रह्मदेवाकडे गेले. शेष नारायणाच्या पाठीवरती भगवान झोपलेले असताना सगळ्यांनी स्तुती केली आणि मग देवाने आकाशवाणी केली की नाही कृष्ण अवतारात. आकाशाची वाणी सांगे सकाळाशी तळमळ मनाशी, आणि आता मी देवकीच्या गर्भा येईल अवतार. अर्थात त्या विनंती केली मग अवताराला आले. राम अवतारात पण तेच आहेत ना प्रत्येक अवतारात. पर विठ्ठल अवतार असा आहे, तो आणला नाही, तो स्वतःहून आला. स्वतःहून तो अवतार घेतला. पुंडलिकाच्या भावार्था गोकुळीहून झाला येता. किंवा इतकंच नाही, द्वारकेची मूर्त आली, भीमात आली, आणला नाही, इतर अवतार आणावं लागलं. तो अवतार जसा आला स्वतःहून, तसा दत्तात्रेय अवतार हा स्वतःहून घेतला. विठाला आता गर्ग संहितेमध्ये अवताराचे जे प्रयोजन सांगताना गर्गमुनीने अंश अंश कला आवेश पूर्ण आणि परिपूर्णतम असे जे 6 प्रकार सांगितले, त्यापैकी दत्तात्रेय अवतार हा सुद्धा पूर्णतम अवतार आहे. विठाला हा जो अवतार 24 अवतारामध्ये ज्याचं वर्णन आलेलं आहे, हा अवतार कृष्ण राम अवताराच्या अगोदरचा आहे. कारण का असं म्हटलं मी, तर दत्तात्रेयांचे 3 शिष्य होते. किती शिष्य होते? 3 शिष्य. तर द्वापर युगामध्ये यदूला उपदेश केला. दत्तात्रय परंपरा, दत्तात्रय परंपरा, सहस्रा अर्जुन यदु दुसरा, जनार्दन शिष्य तिसरा, जनार्दन शिष्य तिसरा, केला खरा कलियुगी, खरा कलियुगे, दत्तात्रय परंपरा, दत्तात्रय परंपरा, दत्तात्रय परंपरा, दत्तात्रय परंपरा. मला वाटतं नाथ महाराजांनी आपली परंपरा सांगताना ही परंपरा सांगितली. तर दत्तात्रयांचे 3 शिष्य यदू, सहस्र अर्जुन आणि कलियुगामध्ये जनार्दन स्वामी. आता जनार्दन स्वामी कोण? हे देवगिरीच्या किल्ल्याचे किल्लेदार.
आणि विशेष म्हणजे जनार्दन स्वामींचं हे विशेष आहे बरं का. एकाच वेळेला 2 मुलीशी लग्न झालेलं आहे आणि त्यांची सासरवाडी 40 गाव आहे. 40 गावे. जेव्हा त्यांच्या सासऱ्याचं आडनाव पाठक आहेत. जनार्दन स्वामी जेव्हा 40 गावला त्यांचे वडील मुलगी पाहण्यासाठी गेले तर त्या गुरुजींनी 2 मुली दाखवल्या. स्वामींच्या वडिलांनी सांगितलं दोन्ही पसंत आहे, हे म्हटले दोन्ही दिल्या. आलं का लक्षामध्ये. हे जनार्दन स्वामी. आता जनार्दन स्वामीचे 2 शिष्य आहे. जनार्दन स्वामी शिष्य किती आहे? 2. मुख्य शिष्य 2 आहेत. एक शिष्य असा आहे की त्यांनी जगावरती खूप उपकार केले, कितीतरी ग्रंथ लिहिले, ते म्हणजे एकनाथ महाराज. आणि दुसरा एक शिष्य असा आहे की त्याने फक्त 2च आरत्या लिहिल्या, 2 अभंग लिहिले. एका शिष्याने किती लिहिले? 2. मला वाटतं त्यांचा तो अभंग आरती पाठ नाही असं या मंडपात तरी मनुष्य नाही. त्यांचं नाव आहे राम जनार्दनी आणि एका जनार्दनी विठाला. राम जनार्दनी 2च अर्थ लिहिले. आरती ज्ञान राजा रामा जनार्दनी पायी टकची ठेले, हे सुद्धा जनार्दन स्वामीची शिष्य आहे. आणि एक आरती अनंत भुजा आणि विठू पंढरीचा राजा, ही जी आरती लिहिली हे 2च लिहिले. आणि एकनाथ महाराजांनी खूप वाङ्मय लिहिलं, ते सांगण्याच्या पलीकडचं आहे, इतकं वाङ्मय लिहिलं. पण एकनाथ महाराजांनी ते वाङ्मय लिहित असताना आजच्या अभंगामध्ये भगवान दत्तात्रयांचं जन्माचं पूर्णतः वर्णन केलं. अवतार कशासाठी घेतला ते वर्णन केलं. बरं इतकंच नाही, कोणत्या वेळी घेतलं, कोणत्या काळात घेतलं, कोणत्या नक्षत्रावर घेतलं, कोणत्या तिथीला घेतलं, आणि अवतार पूर्ण आहे असं वर्णन करतात. मग प्रश्न असा आहे, एकनाथ महाराज जर कलियुगामध्ये आहेत आणि दत्तात्रय भगवान जर अनंत कालापासून अवतार आहेत, तर मग त्या कालातलं वर्णन एकनाथ महाराजांनी आत्ता कसं केलं? कारण दत्तात्रय, ऐका, दत्तात्रय देव म्हणूनही पूजले जातात, संत म्हणूनही पूजले जातात, योगी म्हणूनही मानले जातात, सद्गुरू म्हणूनही मानले जातात. विठाला विठाला योगी म्हणून सुद्धा त्यांची मान्यता आहे. पैल मेरूच्या शिखरी एक योगी निराकारी योगी म्हणून आहे. आपण म्हणतो का नाही, अवधूत चिंतन श्री गुरुदेव. दत्तात्रयाला गुरुदेव सुद्धा मानलेला आहे. त्यांनी 24 गुरु केले, पण 24 गुरु करत असताना जो जो गुरु केला मी जान, त्याचा काय घेतला? गुण घेतला. गुण अर्थात विश्वालाच त्यांनी गुरु मानलेला आहे. म्हणजे गुरु सुद्धा आहे, संत म्हणून सुद्धा आहे आणि देव म्हणून सुद्धा आहे. विठाला विठाला म्हणून एक विशेषत्वाने सांगेल मी महाराज. नाना, तुम्ही कुठल्याही सरकारी वसाहतीमध्ये जा, उदाहरण बस स्टँड असेल, पोलीस स्टेशन असेल, कुठेही जा तुम्ही, त्या वसाहतीमध्ये तुम्हाला अन्य मंदिर सापडणार नाही, ते दत्तात्रयांचंच मंदिर सापडेल. कारण काय? तर त्याचं कारण असं आहे की दत्तात्रयामध्ये 3 गुण आहे, सत्वगुण, रजगुण आणि तमगुण. म्हणून आपण म्हणतो की नाही आरतीमध्ये, त्रिगुणात्मक त्रयमूर्ती दत्त हा जाना. दत्तात्रय तुम्ही कसा जाना, कसा समजा, तो त्रिगुणात्मक आहे आणि त्रयमूर्ती आहे. काय आहेत? आता येतं अजून विशेष सांगतो. उत्तर भारत आणि महाराष्ट्र यामध्ये अंतर आहे. उत्तर भारतामध्ये 1 मुख आणि 6 हात मानलेले, 3 मुखी नाही. उत्तर भारतात तुम्ही जिकडे जाल ना, 1 मुख आणि 6 हात. कारण काय? तर त्यांचं म्हणणं असं आहे, एकच मुख का? तर 3 शिरामध्ये एक शिर ब्रह्मदेवाचा आहे आणि एक शिर भगवान शिवाचा आहे, एक शिर विष्णूचा आहे. पण त्या 2 शिरामध्ये ब्रह्मदेवाला शाप असल्या कारणे ब्रह्मदेवाची पूजा होत नाही. आता ब्रह्मदेवाची पूजा होत नाही म्हणून एक शिर कमी झालं. भगवान शिवाच्या लिंगाची पूजा आहे.
भगवान शिवाच्या मूर्तीची पूजा किती मोठं मंदिर बांधू द्या, लिंगाची स्थापना आहे, मूर्तीची नाही. हा, मूर्तीची स्थापना फक्त एका ठिकाणी, ती म्हणजे स्मशानात. विठाला विठाला. विठाला 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 विठाला. स्मशानात शिवाची मूर्ती आहे, तिथं लिंग नाही. मग शिवाच्या मूर्तीची पूजा नाही आहे, म्हणून शिवाचं मुख कमी झालं आणि ब्रह्मदेवाची फक्त पूजा मूर्तीची होते, ती विष्णूची. आणि दत्तात्रेय हा विष्णूचाच अवतार आहे. विठाला विठाला. विठाला 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 विठाला. मग तुम्ही म्हणाला आम्ही का, आता परत विषय लांबत चालला बरं का. तुम्ही म्हणाला आम्ही कसं मानायचं, हा दत्तात्रेय विष्णूचा अवतार आहे. कारण जे 24 अवताराचं वर्णन श्रीमद भागवतामध्ये आलेलं आहे, त्यापैकी दत्तात्रेय हा विष्णूचाच अवतार आहे. पण विष्णू ज्या ज्या अवतारामध्ये आले, त्या त्या अवतारामध्ये लक्ष्मी बरोबर आली ना, आले की नाही. उदाहरणार्थ एक कृष्ण झाले, लक्ष्मी रुक्मिणी म्हणून आली. आणि ते जन्माचा प्रसंग बघा ना, लक्ष्मीशी तेव्हा सांगे ऋषिकेशी कौंडण्यपुराशी जावे तुम्ही, लक्ष्मी रुक्मिणीचे निमित्ताने आले. भगवान राम म्हणून आले, ती सीता म्हणून आल्या. किंवा ज्ञानोबर एक ओवी लिहितात की नाही, चंद्र तेथे चंद्रिका, शंभू तेथे अंबिका, संत तिथे विवेका. असले जिथं शक्ती आहे तिथं शिव आहे, जिथं शिव आहे तिथं शक्ती आहे. म्हणून बघा आता आता बोलतच चालतो, जाऊ जेवढं सांगतील तेवढं सांगतो. आपण जे 3.5 पीठं मानतो ना, 3.5 पीठं, मग 3 पीठं पूर्ण मानतो आणि एक पीठ अपूर्ण मानतो, म्हणजे 3.5 पीठं. मग जगदंबेची 3.5 पीठं जी मानलीत ती अपूर्ण का? जिथं शिवही आहे आणि जिथं शक्ती आहे ती पूर्ण पीठ, आणि जिथं शक्ती आहे शिव नाही ती अपूर्ण पीठ. विठाला 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 विठाला. हो, मग दत्तात्रेय तर विष्णूचा अवतार आहेत, मग इथं कुठं लक्ष्मी आली तर ऐका, लक्ष्मी देवाला सोडून थांबत नाही. परमात्मा गोकुळात आले, लक्ष्मी थांबली नाही, लगेच मध्ये आली. घरोघरी झाला लक्ष्मीचा वास. आली का नाही लक्ष्मी, देव आले, लक्ष्मी लगेच येते. आज कोणता वार आहे माऊली? गुरुवार. आज वैभव लक्ष्मीचा उपवास आहे. आता हा योगायोग आहे. वैभव लक्ष्मी आणि दत्तात्रेयांची जन्म आणि गुरुवार हा खरोखर आज खूप मोठा योगायोग आहे. ऐका, पण एक सांगू का, तुम्ही व्रत करू नका असं मी म्हणणार नाही. कुणाचं व्रत भंगू नये आणि कुणाच्या व्रतावर टीका सुद्धा करू नये, हा माझा स्वभाव आहे. फक्त एक सांगू शकतो, ज्या लक्ष्मीची आपण उपासना करतो ना, ती लक्ष्मी देवाला सोडून राहत नाही. कारण आपली पत्नी पायनी आहे आणि देवाची पत्नी अपायनी आहे. म्हणजे आपली पत्नी कधी कधी आपल्याला सोडून जाऊ शकते किंवा आपणही तिला सोडू शकतो, पण देवाची पत्नी देवाला सोडून थांबत नाही. देव उदाहरण तुम्हाला 1-2. मला एक सांगा, ज्या वेळेला भगवान विष्णू नारायण हिमालयामध्ये साधनेला आले, त्यावेळेला लक्ष्मीला सांगितलं येऊ नको, पण लक्ष्मी देवाला सोडत नाही. परमात्मा हिमालयात आले ना, पण लक्ष्मी थांबली नाही. लक्ष्मीने लगेच हिमालयामध्ये प्रवेश केला. पण कोणत्या रूपाने? तर बोरीच्या रूपाने. लक्ष्मी बोरीचं झाड झाले आणि देवाच्या अंगावर पडणारा बर्फ लक्ष्मीने आपल्या फांद्यात, पानात, काटात, फळात तो अडवला. म्हणून बोरीचं नाव आहे बद्री. नाव काय आहे? बद्री. म्हणून त्या धामाचं नाव झालं बद्री नारायण. म्हणजे लक्ष्मी थांबली नाही. जाऊ द्या, आता काही ब्रह्मचारी अवतार झाले, विष्णूचे अवतार. उदाहरण वामन अवतार हा ब्रह्मचारी झाला. मग तिथं कुठं लक्ष्मी थांबली हो? तर वामनाच्या डोक्यावरची छत्री आहेत ना, वामनाला थंडी, पाऊस, ऊन त्रास होऊ नये म्हणून छत्रीच्या रूपाने लक्ष्मीच प्रगट झाली. बरं, आता दत्तात्रेय अवतार विष्णूचा आहे, बरोबर आहे. मग इथं कुठं लक्ष्मी आली? इथंही लक्ष्मी थांबली नाही. दत्तात्रेयांच्या पाठीमागे जी कामधेनू आहेत ना, कामधेनू, ही कामधेनू लक्ष्मीच्याच रूपाने आली. दत्तात्रेय आले म्हणजे लक्ष्मी सुद्धा मागे उभी आहे. विठाला म्हणून तरी आपण म्हटलो ना, नुसतं दत्तात्रेयांचं नाही
तर दत्तात्रेय लक्ष्मीचं सुद्धा दर्शन इथं घडतं. विठाला विठाला. विठाला 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 बरं जाऊ द्या मग आता. महाविष्णूचा अवतार विष्णूचा अवतार महाविष्णूचा अवतार सखा माझा ज्ञानेश्वर सखा माझा ज्ञानेश्वर सखा माझा ज्ञानेश्वर सखा माझा ज्ञानेश्वर माझा ज्ञानेश्वर माझा ज्ञानेश्वर महाविष्णूचा अवतार सखा माझा ज्ञानेश्वर सखा माझा ज्ञानेश्वर सखा माझा ज्ञानेश्वर महाविष्णूचा अवतार सखा माझा ज्ञानेश्वर हो सखा माझा ज्ञानेश्वर सखा माझा ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर ज्ञानोबराय पण विष्णूचा अवतार आहे. मग इथं कुठं लक्ष्मी आली? हा इथं लक्ष्मी थांबली नाही. ज्ञानोबराय येण्याच्या अगोदर लक्ष्मी आली तिथं. म्हणून ज्ञानोबरायांच्या द्वारामध्ये ज्याला सोन्याचा पिंपळ म्हणतात ना, दयाची ये द्वारी सोन्याचा पिंपळ दयाची ये द्वारी सोन्याचा पिंपळ जयाची द्वारी सोन्याचा पिंपळ जयाची द्वारी सोन्याचा पिंपळ अंगी ऐसे बळ रे बोले अंगी ऐसे बळ रे बोले ऐसे बाळ रेडा बोले अंगे ऐसे बाळ रेडा बोले ओ करीलच काय नोहे महाराज करीलच काय नोहे महाराज करीलच काय नोहे महाराज करीलच काय नोहे महाराज ज्येष्ठ श्रेष्ठांचं मत असं आहे की लक्ष्मी इथंही थांबली नाही. ती ज्ञानोबरांच्या द्वारा सुद्धा सोन्याचा पिंपळ म्हणून, म्हणजे जिथे महाविष्णूने अवतार तो ब्रह्मचारी असो की ग्रहस्थी असो, लक्ष्मी थांबली नाही. मग लक्ष्मी कुठं आहे? तर देवाच्या जवळ तिचा वास आहे. म्हणून पाय लक्ष्मीचे हाती. म्हणजे देवाच्या पायाची सेवा घडली तर लक्ष्मीची स्वतंत्र सेवा करण्याची आवश्यकता नाही. लक्ष्मीची कृपा होते. विठाला 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 थोडे पाठी. म्हणून बघा उत्तर भारतामध्ये एक मुख आहे आणि 6 हात आहे. एक मुख आणि 6 हात. 2 हात विष्णूचे म्हणजे शक्ती घेतले, 2 हात ब्रह्मदेवाचे आणि 2 हात शिवाचे. बघा त्रिशूळ आणि डमरू, या डॉक्टर साहेब, त्रिशूळ आणि डमरू हे कुणाचे? शिवाचे 2 आहेत. गदा आणि सुदर्शन हे 2 हात विष्णूचे आहे. कमंडोल आणि कमळ हे 2 हात ब्रह्मदेवाचे. म्हणून तिकडे एक मुख आणि 6 हात मानले. पण महाराष्ट्रातील जे संत आहे या संतांना भगवान दत्तात्रयांचे जे साक्षात्कार झाला, जे दर्शन घडत गेलं, ते एक मुख आणि 6 हाताने नाही तर 3 मुख आणि 6 हाताने. म्हणून तर तुकोबरायांनी वंदन केलं. 3 शिरे 6 हात 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 दया माझे दंडवत दया माझे दंडवत दया माझे दंडवत काकी थोडी पुढे श्वान काकी थोडी पुढे श्वान जे दर्शन घडलं ते 3 शिरे 7.
म्हणून महाराष्ट्रामध्ये जिथं जिथं सरकारी वसाहत असेल तिथं जी मूर्तीची स्थापना केली ती एकमुखी. सारीपाट खेळायला लागला तर ती जोगाई देवी आहेत ना, देवी जोगाई देवी, ती जोगाई देवी सुद्धा त्यांना सारीपाट खेळण्यासाठी येत होती. आणि दत्तात्रय भगवान सुद्धा त्यांच्याबरोबर काय खेळत होते, सारीपाट. इतकंच नाही तर ज्ञानोबरायांनी गीतेवरती 9,000 ओव्या केल्या. किती केल्या, 9,000. पण दासोपंतांनी 9 लाख ओव्या केल्या. किती टीका केली, 9 लाख. मग फक्त त्यांच्या अंतःकरणामध्ये इतका अहंकार झाला दासोपंतांच्या की मी ज्ञानोबरायांनी फक्त 9,000 केल्या, पण मी किती ओव्या केल्या, 9 लाख केल्या. तो अहंकार घालवण्यासाठी नाथांनी एक दिवस आंबेजोगाईला प्रयाण केलं. का केलं तर नाथांकडं प्रतिवर्षी गोकुळ अष्टमी आणि भानुदास महाराजांच्या म्हणजे षष्ठीचा हा उत्सव प्रत्येक वर्षी होत होता. मग त्या षष्ठीचं निमंत्रण देण्यासाठी कुणाला, दासोपंतांना बोलवायचं. म्हणून नाथ महाराज गेले आंबेजोगाईला. तर आंबेजोगाईला गेल्यानंतर त्यावेळेला दासोपंत आणि दत्तात्रय ते सारीपाट खेळत होते. पण एकनाथ महाराज दरवाजात गेले आणि भगवान दत्तात्रय लगेच अदृश्य झाले. दासोपंत म्हणले, नाथा अरे तुझ्या भाग्यात दत्तांचं दर्शन नाही रे, कारण तू आल्याबरोबर दत्तात्रय लगेच अदृश्य झाले. आता यांना माहिती नव्हतं का अदृश्य झाले. थोडे व्यवहारात बोलू का. जर एखादा मुलगा पत्ते खेळत असेल आणि अचानक त्याचा बाप आल्यावर काय होतं, हाय तसं टाकून पळतो की नाही, कारण तिथं बी बापाचा आला होता. म्हणून दत्तात्रय अदृश्य झाले. आणि मग ते सांगा कुणीकडे येणं म्हणजे काही नाही, आमच्याकडे गोकुळ अष्टमीचा उत्सव आहे, 7 दिवसाचा सप्ताह आहे आणि तुम्हाला निमंत्रण देण्यासाठी आलो. बरं त्यांची शिष्य काही कमी नव्हते दासोपंतांची. ते म्हणजे आमच्या शिष्यांची व्यवस्था, ते म्हणजे काहीच काळजी करू नका, आमच्याकडे एक माणूस आहे त्याचं नाव आहे श्रीखंड्या आणि हा श्रीखंड्या तुमची सर्वांची व्यवस्था ठेवू शकतो. अर्थात निमंत्रण स्वीकारलं आणि निमंत्रण स्वीकारल्यानंतर त्यांच्यासाठी शिष्यासाठी रावट्या उभारल्या गेल्या आणि श्रीखंड्या मात्र सगळी व्यवस्था ठेवत होतो. मग तो श्रीखंड्या कोण, तर तो श्रीखंड्या होता भगवान परमात्मा. खरं त्या नाथांच्या घरी दत्तात्रय पण होते आणि भगवान सुद्धा श्रीखंड्या म्हणून होते. 36 वर्षे देवाने सुद्धा नाथांच्या घरी काम केलं. मोठा इतिहास आहे. विठाला श्रीखंड्या चंदन उगळोनी करी वस्त्रे गंगा तीरे धोताचे, वस्त्रे गंगा तीरे धोताचे. श्रीखंड्या चंदन उगाळून करी वस्त्रे गंगा तीरे, वस्त्रे गंगा तीरे धोताचे, वस्त्रे गंगा तीरे धोताचे. 36 वर्ष काम केलं त्या परमात्म्यानं. आणि मग त्यावेळेस श्रीखंड्याने व्यवस्था ठेवली. प्रवचनाची वेळ झाली आणि जेव्हा प्रवचनासाठी नाथ महाराज बसले आणि नाथांनी पहिली ओवी घेतली, ओम नमोजी आद्या वेद प्रतिपद्या. त्या पहिल्या ओवीचा फक्त पहिल्या शब्दाला सुरुवात केली, फक्त ओम. 7 दिवस झाले पण ओम शब्दाचा अर्थ पूर्ण झाला नाही. आणि मग त्यावेळेला दासोपंतांनी विचारलं, ज्ञानोबरायांच्या एका ओवीच्या एका शब्दात इतका अर्थ आहे तर 9,000 किती, माझ्या 9 लाख काय कामाच्या. तिथं अहंकार नष्ट झाला. आणि मग ज्या वेळेला कीर्तनाची वेळ आली आणि कीर्तनाच्या वेळामध्ये नाथ महाराज जेव्हा कीर्तन करत असताना त्यावेळेला जे दृश्य पाहिलं कोणी, दासोपंतांनी, तर सगळा अभिमान नष्ट झाला. दत्त चोपदारी करीताचे दत्त चोपदारी, करीताचे दत्त चोपदारी, करीताचे दत्त चोपदारी. निळा म्हणे देव, निळा म्हणे देव, रावे ज्यांच्या घरी. निळा म्हणे देव, निळा म्हणे देव, निळा म्हणे देव,
नाथांच्या घरी दत्तात्रय भगवान चोपदारी करीत होते. चोपदार बघितलं आणि त्यावेळेला समस्त अहंकार दासोपंताचा नष्ट झाला. म्हणून दत्तात्रय आणि एकनाथ महाराज प्रत्यक्ष साक्षात दर्शनच नाही तर त्यांच्या घरातसुद्धा वावरत होते. म्हणून नाथांना दत्तात्रयांच्या अवताराबद्दल पुरेपूर माहिती अभंगामध्ये दिली गेली. विठाला नारद महर्षी तिन्ही लोकाचं भ्रमण करत असताना सहज कैलासात, वैकुंठात आणि सत्यलोकात गेले. त्या लोकामध्ये गेल्यानंतर देवांच्या जे पत्नी आहेत, मा सरस्वती आहे, मा लक्ष्मी आहे आणि मा पार्वती, त्यांनी नारद महर्षींना सहज प्रश्न विचारला. म्हणजे नारदा, तुमचं तिन्ही लोकामध्ये गमन असतं, मग आमच्यासारखे महान पतिव्रता या मृत्यू लोकात तुम्हाला कधी कुठं दिसली का? कारण यांना पतिव्रतेचा काय झाला? अहंकार झाला. नारदाने सांगितलं, आई साहेब, मी मृत्यू लोकामध्ये फिरत असताना आत्री ऋषी बघितले. आता आत्री शब्दाची व्याख्या काय? तर आत्री ऋषीचा जन्म हा ब्रह्मदेवाच्या डोळ्यातून झालेला आहे. आणि आत्री शब्दाचा अर्थ जे 3 गुण आहेत, रज, तम आणि सत्व, 3 गुणाला डावलून पुढे जे गेले ते आत्री आहेत. आणि त्या आत्री ऋषीची जी पत्नी आहेत तिचं नाव आहे अनसूया. काय नाव आहे? अनसूया म्हणजे असूया. असूया म्हणजे आकांक्षा, इच्छा. तिला कशाचीच इच्छा नाही, आकांक्षा नाही, आणि कुणाबद्दल तिच्या अंतःकरणामध्ये द्वेष नाही, अशी ती असूया आहे. अनसूया, असूया कुणाची नाही. म्हटले मग ती अनसूया महान पतिव्रता आहे. मग किती पतिव्रता आहे? तर तिने सांगितलं, नारदाने, तिने काय केलं म्हटले, तुमच्या तिघींचे पुतळे बनवले आणि आपल्या पायाला बांधलेत. इतकी महान पतिव्रता आहे. असं ऐकल्यावर तिन्ही देवींना वाटलं, आपल्यापेक्षा कोणीतरी महान पतिव्रता. आता व्यवहार बी असायचे, आपल्यापेक्षा कोणी मोठं नसावं हे प्रत्येकालाच वाटतं. विठाला हो, बरोबर आहे का नाही? आपणच मोठे असावा. अहो, त्यांना वाटलं तर आपल्याला वाटणं काय विशेष आहे? त्यांना वाटलं आपल्यापेक्षा कोणी मोठं नसावं. मग म्हटले काय करावं? काही नाही म्हटले, तिचं तुम्ही पवित्रपणा संपवा, तिचं पतिव्रतेची परीक्षा घ्या. असं म्हटल्यानंतर ठीक आहे म्हटले. तिन्ही देवींनी तिन्ही देवांना सांगितलं, ब्रह्म, विष्णू आणि नारद, ब्रह्म, विष्णू आणि महेश, तिघांनाही सांगितलं तुम्ही अनसूयेची परीक्षा घ्या. मग अनसूयेची परीक्षा घेण्यासाठी पत्नीच्या सांगण्यावरून तिन्ही देव तयार झाले. आता देवसुद्धा ऐकत होते, कारण त्यांचा अधिकार साधा नाही आहे. त्यांचा अधिकार साधा नाही आहे. त्यांनी सांगितलं आणि तिने, आता हे जरी ऐकलं व्यवहार झाला, पण त्याच्या पाठीमागे जगाचा उद्धार होणार होता. विठाला विठाला नारदाच्या सांगण्यावरून तिन्ही देवांनी संन्याशाचा वेश घेतला, साधूचा वेश घेतला, ऋषीचा वेश घेतला आणि ते अनुसयाच्या आश्रमाजवळ आले. पण आत्री ऋषी साधना करत होते आणि अनुसया एकटीच आश्रमामध्ये होते. जेव्हा अनुसया आश्रमामध्ये एकट्याच होत्या त्या वेळेला हे तिन्ही, आणि दुपारची वेळ आहे, वेळ दुपारची वेळ असल्या कारणाने आता खरा नियम असा आहे, अतिथी धर्म असा आहे, भोजनाच्या वेळेला जर कोणी अतिथी आपल्या घरी जर आला तर त्याला विनमुख जाऊ देऊ, जे असेल ते दिलं पाहिजे. म्हणून ती वेळ झाली आणि यांनी सांगितलं, माय भिक्षाम भवती, भिक्षा कसली देऊ? म्हटले भोजनला. आता 2 कथा आहे तिथे, 2 कथा असे आहे की त्यांनी येताना आपल्या झोळीमध्ये दगडाच्या गारा आणल्या होत्या. म्हटलं अशी एक कथा आहे. काय आणलं? गारा. ते म्हटले आमच्याकडे जी गारा आहेत ना, तुझ्या सत्वावरती या गारांचा आम्हाला भात बनवून दे. ही एक आठ केली. आणि दुसरं एक असा अर्थ आहे, नग्न आम्हाला काय कर? भोजन दे. नग्न म्हणजे काय? 2 शब्द आहे. आता एक अर्थ असतो तो वस्त्रहीन अवस्था, हा एक अर्थ झाला. आणि दुसरा न अग्न म्हणजे अग्नी न पेटवता, अग्नी न लावता भोजन करून दे. असे 2 अर्थ आहे. विठाला मग अनुसयेने
आव्हान स्वीकारलं, त्यांना आसन दिलं, षोडोपचारे पूजन केलं आणि सांगितले आत्ता मी काय करते, भोजन बनवते. पण नग्न अवस्थेमध्ये ते असं म्हटल्यावर अनसूया पतीचं स्मरण केलं, दर्शन केलं मनात. आणि अशी एक कथा आहे का पतीच्या चरणाचं तीर्थ घेतलं आणि ते तीर्थ या तिन्ही देवांवरती टाकलं आणि परिणाम ती तीनही बालक झाले. मग जन्माच्या दोन कथा काय येतात. आता जेव्हा अनसूयेने, आता याची बरेच शंका आहे, नानी शंका दूर करतो डॉक्टर साहेब. काही ठिकाणी दत्त जन्म सायंकाळी आणि काही ठिकाणी दुपारी. मग दुपारी का आणि सायंकाळी का याची कारण असे, ज्या वेळेला ब्रह्मा विष्णू आणि महेश अनुसयेच्या आश्रमात प्रगट झाले आणि भोजन मागितलं नग्न अवस्थेत. मग नग्न अवस्थेत लेकराला भोजन फक्त आई देऊ शकते. मग अनुसया ही आईच्या ठिकाणी आहेत आणि तिन्ही देव बालक जेव्हा बनवले ती दुपारची वेळ आहे म्हणून हा पहिला जन्म आहे. विठाला तिघांना काय केलं, बालक बनवलं, स्वयंपाक बनवला आणि तिघांनाही काय केलं, अनुसयेने भोजन घातलं. हा पहिली दुपारची वेळ आहे म्हणून आपण दुपारचा जन्म बऱ्याच ठिकाणी साजरा करतो. आणि सायंकाळचा का तर त्याच्या पुढची कथा वेगळी आहे. विठाला जसे हनुमंतरायाचे दोन जन्म मानले जातात, हनुमंतरायाचे दोन वार मानले जातात. हनुमंतरायाचा शनिवार पण मानला जातो, मंगळवार पण मानला जातो. हनुमंतरायांचा जन्म शिवरात्र पण मानल्या जाते आणि हनुमंतरायाचा जन्म पौर्णिमा सुद्धा मानल्या जाते. मग आता दोन जन्म दोन वार का तर त्याचं पहिलं कारण आहे, जेव्हा जन्म झाला तो सूर्योदयाची वेळ होती आणि तो कोणता, चैत्र शुद्ध पौर्णिमा आणि तो शनिवार. पण जेव्हा उड्डाण केलं इंद्राने वज्र मारलं आणि वज्र मारल्यानंतर मूर्छित झाले, बेशुद्ध झाले आणि जेव्हा अंजनीच्या करात दिलं तो दुसरा जन्म मानला. विठाला म्हणून दत्तात्रय दुपारच्या वेळेला पतिव्रतेचं सामर्थ्य आहे. किती सामर्थ्य आहे. आता पतिव्रतेचे तीन प्रकार आहे बाबा. एक उत्तम पतिव्रता, एक मध्यम पतिव्रता आणि एक आहे कनिष्ठ पतिव्रता. आता कनिष्ठ कुणाला म्हणावं, उत्तम कुणाला म्हणावं आणि मध्यम कुणाला म्हणावं. पहिली उत्तम पतिव्रता, पतीच्या मरणाचा शब्द नुसता कानात गेला तर त्याच वेळेला देहाचा त्याग करते, तिला म्हटलेलं आहे उत्तम पतिव्रता. आता मध्यम कोण, पतीच्या मरणानंतर, ऐका, पतीच्या मरणानंतर सर्व भोगाचा त्याग करून पतीच्या चिंतनामध्ये उर्वरित आयुष्य घालते, तिला काय म्हटलेलं आहे मध्यम. पण पतीच्याही मरणानंतर सर्व भोगाचा स्वीकार करते, तिला कनिष्ठ म्हटलेलं आहे. ही महान पतिव्रता आहे, ही उत्तम पतिव्रता आहे. अनुसयाने पाणी टाकलं, तिने बालक बनवले, तिघांना मांडीवर घेतलं आणि काय केलं, जेवण दिलं. इतकंच नाही तर तिघांनाही पाळण्यामध्ये घातलं आणि अंगई गीत गायला सुरुवात केली. किती सुरुवात केली सांगितली, ब्रह्मा तू सृष्टीची उत्पत्ती करताना थकलास ना, आता झोप. विष्णूला सांगितलं सृष्टीचं पालन करताना थकला, आता झोप. आणि शिवाला सांगितलं संहार करताना थकलास, आता काय करतो, झोप. तिघांनाही पाळण्यात घातलं. हा अनुसयेचा अधिकार. तुका म्हणे पतिव्रता तिची देवावरी सत्ता, तिची देवावरी सत्ता, तिची देवावरी सत्ता. पतिव्रता तिची देवावरी सत्ता, तिची देवावरी सत्ता, तिची देवावरी सत्ता. अनुसया मातेने तिन्ही देवावर सत्ता करून तिघांना बालक बनवलं, पाळण्यात घातलं, अंगई गीत गायलं. आता बरेच दिवस झाले पण ब्रह्म विष्णू आणि महेश आपल्या स्वस्थळी न आल्यामुळे तिन्ही देवी चिंतित झाल्या. आणि मग नारदांना विचारलं का हो यांना तुम्ही पाहिलं का, अहो ते गेली परत आलेच नाही. ते म्हटले आई साहेब ती येणार नाही. म्हटले का, तर अनुसयेने आपल्या पातिव्रतेच्या बळावरती या तिन्ही देवांना काय केलं, बाळ बनवलं. म्हटलं आता पुढे काय,
तर तुम्हाला तिला शरण जावं लागेल. परत या तिन्ही पत्न्या देवपत्न्या अत्रि ऋषीच्या आश्रमात येतात आणि अनुसयाची माफी मागितली आणि आमचे देव आम्हाला परत द्या म्हटले. अनुसयेने सांगितलं पाळण्यात झोपलेले जिचा तिचा ओळखाण घेऊन जा. या तिघी जेव्हा गेल्या हे तिन्ही सारख्या अवस्थेत असल्यामुळे अनुसये आपल्या तिन्ही देवींना तिन्ही देव ओळखू आले नाही. आणि मग शेवट अनुसयेने आपले पती परत पूर्ववत केले आणि त्यांच्या स्वाधीन केले. मग त्यांच्या स्वाधीन केल्यानंतर मग तिन्ही देव अनुसयेवरती प्रसन्न झाले आणि मग सांगितलं काय पाहिजे माते ते माग, म्हणजे काहीच नको, या जगाच्या उद्धारासाठी पुत्र म्हणून तुम्ही माझ्या पोटी जन्म घ्यावा अशी माझी इच्छा आहे. म्हणून दत्त शब्दाचा अर्थ आहे, दत्त म्हणजे काय, प्रत्यक्ष. दत्त म्हणजे काय, समक्ष. आपण काय म्हणतो व्यवहार, अहो आम्ही बोलत होतो त्यांचं नाव घेतलं आणि तेच दत्त म्हणून काय झाले, उभे राहिले दत्त म्हणून. मग कुणाच्या घरी तिन्ही गुणाच्या पलीकडे ज्यांची अवस्था झाली आणि जिच्या चित्तात असूया कोणाची राहिली नाही, अशी अवस्था जेव्हा निर्माण होते तेव्हा स्वतः भगवान दत्त म्हणून त्यांच्या पुढे प्रगट होतात. अनुसयेने या तिन्ही देवांना सांगितलं की तुम्ही माझ्याकडे आता पुत्र म्हणून तुम्ही माझा काय करा, अंगीकार करा, आई म्हणून अंगीकार करा, तुम्ही पुत्र म्हणून माझ्याकडे प्रगट व्हावा. आणि मग त्यांनाही या विश्वाच्या कल्याणाची इच्छा होती. विश्वाचं कल्याण करण्यासाठी, विश्वाचा उद्धार करण्यासाठी कोणी न आणता स्वतःहून नाथ महाराज म्हणजे त्यांनी अवतार घेतला. अभंगाचं पहिलं चरण. धरी अवतार विश्वतारा धरी अवतार विश्वतारावया हरि अवतार विश्वतारावया हरि अवतार विश्वतारावया धरी अवतार विश्वतारावया धरी अवतार विश्वतारावया हरि अवतार विश्वतारावया हरि अवतार विश्वतारावया अत्रीची अनसूया गरोदर अत्रीची अनसूया गरोदर अतिची अनुसूया गरोदर रात्रीचे अनुसूया गरोदर ऋतुकाळ हेमंत नक्षत्र रोहिणी 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 तिन्ही बालक तीन प्रकारे अवतीर्ण झाले. ती दुपारची वेळ आहे म्हणजे ही वेळ. आणि तिन्ही देवाने आई म्हणून अनुसयेचा स्वीकार केला. मग तीन सिरे 6 हात, पण शरीर मात्र ते काय नंतर एक आहे. तो जन्म सायंकाळचा आहे आणि हा जन्म दुपारचा आहे. म्हणून नाथ महाराज जे वर्णन करतात ते सायंकाळच्या जन्माचं. नाथ महाराज म्हणतात बघा दत्तात्रेयांनी केलंय काय, तर विश्वाच्या कल्याणासाठी, विश्वाच्या उद्धारासाठी, विश्वाला तारण्यासाठी या तिन्ही देवांची शक्ती एक वटली आणि तिन्ही देवांची शक्ती एक वटून तो अवतार घेतला. तो अनुसयेच्या उदरी विठाला तरी अवतार विश्वतारावया आत्रेची अनुसया गरोदर. एक वेळा संप्रदायाच्या नियमाने सर्वांनी भजन करा. आपल्याकडे फक्त आता 7च मिनिटं राहिली. विठोबा रखुमाई विठोबा जय जय विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा
माई विडोबार को शुक्ल पक्षादिनी पूर्ण तिथी ऋतुकाळ हेमंत नक्षत्र रोहिणी ऋतुकाळ हेमंत नक्षत्र रोहिणी हो शुक्ल पक्षादिनी पूर्ण तिथी शुक्ल पक्षादिनी पूर्ण तिथी काळ हेमंत नक्षत्र रोहिणी ऋतुकाळ हेमंत नक्षत्र नक्षत्र रोहिणी नक्षत्र आहे. कृष्ण जन्म सुद्धा रोहिणीच नक्षत्रावरती, दत्त जन्म सुद्धा रोहिणीच नक्षत्र. रोहिणी नक्षत्र शुक्ल पक्ष म्हणजे शुद्ध पक्ष आणि तिथी आहे पौर्णिमा. हा पूर्ण अवतार आहे आणि पौर्णिमेलाच घेतलेला आहे. ऋतुकाळ हेमंत नक्षत्र रोहिणी शुक्ल पक्ष दिनी पूर्ण तिथी. मग पुढे आहे का तिथी पौर्णिमा मास मार्गशीर्ष गुरुतो वासर उत्सव काळ हेमंत ऋतू. या गुरुजी काय बोलताय का? ऋतुकाळ हेमंत नक्षत्र रोहिणी शुक्ल पक्ष पूर्ण तिथी पौर्णिमा गुरुवार आणि वासर म्हणजे सूर्य. कोणता काळ तर सूर्याचा अस्तमानाचा काळ सांगितला. गुरु तो वासर उत्सव काळ. आणि अशा वेळेला आत्री आणि अनसया यांच्या आश्रमात मानसती अनुसयेच्या उदरी त्रिगुणात्मक त्रयमूर्ती दत्तात्रय भगवान हा पूर्ण अवतार प्रगट झाला. अभंगाचं शेवटचं चरण. ओ एक जनार्दनी पूर्ण अवतार एका जनार्दनी पूर्ण अवतार पूर्ण अवतार एका जनार्दनी 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 पूर्ण अवतार निर्गुण निराकार आकारले निर्गुण निराकार आकारले आकारले ऋतुकाळ हेमंत नक्षत्र रोहिणी ऋतुकाळ हेमंत नक्षत्र रोहिणी निर्गुण निराकार आकार वृत्ती रही ज्याला आकार नाही निर्गुण असलेला परमात्मा सजातीय भेद नाही विजाती नाही सोगत नाही देश नाही काल नसते ज्याला नाव नाही ज्याला रूप नाही ज्याला आकार नाही असं असलेला निर्गुण निराकार परमात्मा पूर्ण अवतार या वेळेला प्रगट झाला. म्हणून सगळ्यांनी आता जागेवरती उभे राहा. सगळ्यांनी पाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा दिगंबरा श्री दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा दिगंबरा दिगंबरा